अमेरिकेतील नागरिकांना कर चुकवेगिरीवर कारवाईची धमकी देऊन विविध योजनांच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या या बनावट कॉल सेंटरचा छत्रपती संभाजीनगर येथील MIDC सिडको पोलिसांनी भगवा उघड केला। पोलिसांच्या जम्बो पथकाने सोमवारी 27 तारखेला मध्यरात्री 1:20 या सेंटरवर धडक मारली। त्यात देशभरातील वेगवेगळ्या राज्यातील 116 आरोपींना पकडले गेले, तर एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले। त्यांच्याकडून 119 लॅपटॉप्स आणि मोबाईल फोनसह इतर तांत्रिक आणि डिजिटल उपकरणांचा साठा जप्त केला, याची किंमत कोट्यवधी रुपयांची आहे। नमस्कार, मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये। या प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणजे भावेश प्रकाश चौधरी, भाविक शिवदेव पटेल, सतीश शंकर लाडे, वलय पराग व्यास, अब्दुल फारुक मुकदम शहा उर्फ फारुकी आणि जॉन हे सर्व गुजरात मधील अहमदाबादचे रहिवासी। त्यांच्यासह एकूण 116 आरोपी आणि एक अल्पवयीन मुलाचा समावेश आहे। यात 92 तरुण आणि 24 तरुणींचा भाग आहे। MIDC सिडको पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक गीता बागवडे यांना चिकलठाणा औद्योगिक क्षेत्रातील कनेक्ट एंटरप्राइजेस T7 STP1 या 4 मजली इमारतीत बनावट आंतरराष्ट्रीय कॉल सेंटर चालवले जात असल्याची खबर मिळाली। त्यानुसार वरिष्ठांची मंजुरी घेऊन बागवडे आणि उपनिरीक्षक राधा लाटे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सेंटरवर छापा टाकला। या सेंटरमधून अमेरिकन नागरिकांना मोबाईल, ईमेल आणि SMS द्वारे बनावट मेसेज पाठवले जात होते। त्यात विशिष्ट नंबरवर कॉल करण्याच्या सूचना दिल्या जात होत्या। जेव्हा संबंधित व्यक्ती कॉल करत तेव्हा तो कॉल या सेंटरमध्ये डायव्हर्ट होत असे। इथे सेंटर मधील कर्मचारी त्यांच्याशी खटक्या इंग्रजीत बोलत, मन वळवत आणि तडजोड करण्यासाठी दबाव टाकत। नंतर कॉल डायलर व्यक्ती क्लोजर व्यक्तीकडे कॉल ट्रान्सफर करत असे। शेवटी पैशांची बोलणी झाल्यावर अमेरिकेतील लोकांना Amazon गिफ्ट कार्ड, Apple iTunes कार्ड, झेले, वेस्टर्न युनियन इत्यादी कार्ड्स विकत घेण्यास भाग पाडले जात असे। कार्डचा कोड सांगितल्यानंतर सेंटर चालकांची टोळी कार्ड मधील पैसे डॉलर स्वरूपात साथीदारांच्या मदतीने वळवत असे। हे डॉलर क्रिप्टोकरन्सी मध्ये रूपांतरित करून हवालाच्या मार्गाने भारतीय रुपयांमध्ये आणले जात असल्याचे पोलिसांच्या चौकशीत समोर आले आहे। या सर्व प्रकरणात सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत पाचोळे यांच्या फिर्यादीवरून मुख्य 5 आरोपींसह एकूण 117 जणांविरुद्ध MIDC सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। हे सेंटर KS एंटरप्राइजेस या नावाने गेल्या वर्षभरापासून सुरू होते। 4 मजली इमारतीत तळमजल्यावर 2 हॉल आणि दुसऱ्या मजल्यावरील एका हॉल मध्ये हा प्रकार चालू होता। इमारतीच्या शेवटच्या मजल्यावर घर मालक राहत असत। ते अनेकदा खालच्या मजल्यांवर जाऊन चौकशी करत असत। दोन्ही मजल्यांवरील खिडक्यांना काळे पडदे लावलेले होते। अमेरिकन वेळेनुसार दिवसा कॉल करण्यासाठी भारतात मध्यरात्रीच वेळ असते, त्यामुळे रात्रभर सेंटरमध्ये काम चालू असे। पोलिसांचे हे जम्बो ऑपरेशन तब्बल 20 तास चालले। MIDC पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक गीता बागवडे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर छापा टाकण्यात आला। झोन 2 चे पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी, झोन 1 चे पंकज अतुलकर, गुन्हे शाखेचे रत्नाकर नवले, सहाय्यक पोलीस आयुक्त मनोज पगारे, सायबरचे पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे, सिडकोचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल एरमे, पुंडलिक नगरचे अशोक भंडारे, हर्सुलच्या स्वाती केदार यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक आणि शेकडो पोलिसांचा ताफा दिवसभर घटनास्थळी तैनात होता। मध्यरात्री 1:20 सुरू झालेली ही कारवाई मंगळवारी रात्री 9 वाजेपर्यंत चालू राहिली। घटनास्थळी प्रभारी पोलीस आयुक्त सुधीर हिरेमठ यांनी प्रत्यक्ष भेट दिली। शिवाय न्यायालयात आरोपींना हजर करताना कशी पद्धत अवलंबावी याबाबतच्या सूचना पोलीस आयुक्त हिरेमठ यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या। फसवणुकीचे हे जाळे कितीही जटिल असले तरी पोलिसांच्या सतर्क डोळ्यांसमोर ते लपून राहू शकत नाही। जर तुम्हाला कधी अशी संशयास्पद कॉल आली तर लगेच पोलिसांना कळवा। तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये नक्की कळवा। अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा।